भिवंडी स्थित पाइपलाइन टेमघर में पाइपलाइन टेमघर शिवसेना शाखा का भव्य उद्घाटन और बालाराम चौधरी फाउंडेशन का भी उद्घाटन किया गया। माजी नगर सेविका बेबीताई बालाराम चौधरी के शुभ हाथों से रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी, शाखा प्रमुख बंधु चौधरी, माजी शिक्षण मंडल सभापति सुंदर नाइक, युवा सेना भिवंडी शहर प्रमुख रोहित बालाराम चौधरी, उप शहर प्रमुख जितेंद्र फुलोरे, विभाग प्रमुख रोहिदास चौधरी, उप विभागीय प्रमुख विश्वनाथ पाटिल, उप शाखा प्रमुख प्रदीप पाटिल, युवा विभाग प्रमुख दत्ता कलस्कर सहित भारी संख्या में शिव सैनिक महिला और पुरुष उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। प्रमुख रोहित चौधरी व आपल्या लाडक्या भावाची बहीण माननीय श्री बेबीताई चौधरी यांच्या त्या शाखेचं उद्घाटन करण्यात आला। त्यातर्फे आम्ही शिवसेना पदाधिकारी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत होता इथं। आणि तसेच आमचे शाखा प्रमुख बंधुकाका चौधरी, विभाग प्रमुख आमचे रोहिदास चौधरी, उपविभाग प्रमुख राजा पाटील, तसेच आमचे टेमघरचे पदाधिकारी या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि माझी जय जय महाराज। आजच्या कार्यक्रमाला असल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे जे गुरुबंधू जे आलेले आहेत शिवसैनिकांसाठी आल्याबद्दल त्यांचा मी खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन करतो। हिनी खरोखर एक पाईपलाईनला एक उत्सव म्हणून दाखवली। नाशिक हवे ते पाईपलाईन महाराष्ट्राची ते लोक येत होती। माझा मुलगा उद्योगपती आहे, फुलं येते तुझं रोहित नाव विचारताना जरा भुलायची, पण आता पाईपलाईनच्या नाक्यावर एक शिवसेनेचा झेंडा फडकवला बालाराम चौधरीने आणि गावामधूनच इथे प्रवास करणार आज महाराष्ट्राचा। इथून पोलीस लाईनला जायचा, भिवंडी 332वर जायचा ना, तिथून फिरून यायचा, 200-250 रुपये त्याचा खर्च व्हायचं। पण माझी मॅडमने एक दाखवून दिली का टेमघर गावची शान। इस नगर के राजा कहे जाने वाले हमारे ज्येष्ठ नगर सेवक श्री बालाराम चौधरी साहब, जो हमेशा हम सब के लिए, यहाँ ग्रामस्थ मंडली के लिए और सभी सोसाइटी और सभी रहवासियों के लिए हमेशा एकमेव हर सुख दुख में तत्पर रहते हैं। और आज इस सभा का आयोजन कर और शिवसेना ऑफिस का शुभारंभ कर इन्होंने यह ख्याति प्रचारित की है, जो हम सभी के लिए गौरवान्वित करती है। इन्हीं दो शब्दों के साथ मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। जय। आज इथे सर्व आपण जमण्याचं कारण ही शिवसेना शाखा आहे। या शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत बेबीताई मधुकर चौधरी सर्व महिला मंडळ यांच्या अध्यक्ष आणि महिला मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि सर्व टेमघर गावच्या महिला मंडळाकडून आज उद्घाटन झालेलं आहे। त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। आज या शाखेचे बद्दल सांगायचं झालं तर या शाखा होण्याच्या पाठीमागं एकमेव कारण आणि एकमेव ज्याच्यामुळं झालं ते म्हणजे माझे वडील बालाराम मधुकर चौधरी। या शाखा बनण्यासाठी खूप सारे अडथळे आले, पण त्या एकट्या माणसाच्यामुळं ही शाखा टेमघर गावासाठी उपलब्ध होऊ शकली आणि या टेमघर गावाच्या एंट्रीला एक चांगलं स्मारक म्हणून आपल्याला ही शाखा उपलब्ध झालेली आहे। अजून तुम्हाला सांगायचं झालं, आपल्या या गावामध्ये एक 50 कोटी रुपये बालाराम मधुकर चौधरी यांच्या मार्फत या रोड कॉन्क्रिटीकरणासाठी व गावाच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले। अजून 3 कोटी रुपये आपल्या सर्व सोसायट्यांमध्ये ओपन जिम आपल्या इथे होणार आहे। अजून ब्रँचेसची व्यवस्था होणार आहे। हे सर्व सांगण्याचं कारण फक्त एवढंच आहे का ही सर्व ऊर्जा, ही सर्व ताकद आणि हे सर्व ते करू शकतात हे फक्त तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळे। आणि हीच सर्व ऊर्जा ही तुम्ही मलाही द्याल आणि तुमच्यासाठी मी नेतृत्व करेन अशी मी आशा व अपेक्षा बाळगतो। अजून आज इथे बालाराम चौधरी फाउंडेशनचं अनावरण झालेलं आहे। त्याबद्दल या सर्व सभासद जोमाने काम करतील आणि पुढे जातील हेच त्यांच्याकडे इच्छा अपेक्षा बाळगतो। हे बालाराम चौधरी करत आलेलो आहे, हे तुम्ही
आपल्या समाजासाठी करा हीच तुमच्याकडे इच्छा व अपेक्षा बाळगतो. ते नेहमी तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही कार्य करा, तुम्ही पुढे जा आणि त्यांचा सदैव आपल्यावर आशीर्वाद असेल हे मी तुम्हाला सांगतो. आपण सर्व जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. जय. आज या शाखेचं उद्घाटन नव्हे, शाखा झालेली होती आणि त्या शाखेचा नूतनीकरण आज झाला. आणि त्या शाखेचं नूतनीकरण या टेमघर माजी नगरसेविका सभापती बेबीताई चौधरी यांच्या हस्ते झाला. त्याचा मनस्वी आनंद झाला. आणि या येणाऱ्या काळात पुढील काळात या शाखेतून या टेमघरवासियांची कामं सुरळीत व्हावी अशी मी बंधू काकांना विनंती करेन. कुणी या शाखेतून आपल्या समस्या घेऊन येताना परत जाणार नाही. आपल्याला ते काम आलं आणि ते नाही झालं तर या गावचे नगरसेवक बाळाराम चौधरी मार्फत आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या कार्यक्रमात मला बोलवलं, जो बहुमान दिला त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ व बाळाराम चौधरी, बेबीताई चौधरी, रोहित चौधरी यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढील वाटचालीसाठी या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना शाखा टेमघरच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम मी सर्व नारी शक्ती टेमघर गावच्या सर्व माझ्या आई बहिणी आणि माननीय सगळ्या महिला मंडळाच्या अध्यक्ष यांना मी अभिनंदन करतोय. आज खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा विजय झालेला आहे आणि त्याची प्रेरणा ही आता बाळासाहेब चौधरी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण या योजनेतून आपल्याला त्याचं काय म्हणणार आपण प्रत्यक्ष दर्शन घडवलेलं आहे. 19 जून 1966 रोजी जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही शाखा ही संकल्पना आणलेली. या संकल्पनेचा मेन उद्देश होता त्या तिथल्या मराठी माणसांना, तिथल्या स्थानिक माणसांना न्याय मिळावा म्हणून या शाखेची स्थापना केलेली होती. आणि या शाखेचं महत्त्व माननीय धर्मवीर साहेब आनंदगे साहेब यांच्या काळात आपल्याला मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्या शाखेचं ताकद काय असते तर मी माझ्या इथल्या शाखा प्रमुख बंधू काका चौधरी यांना सांगेन तर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे बाळाराम दादांनी. या शाखेचं महत्त्व काय आहे? ही शाखा म्हणजे आता एक आपलं हक्काचं ठिकाण आहे. तर ज्या आता योजना आल्या बऱ्याच लोकांना ऑनलाईन समजत नाही किंवा त्या गोष्टीचा लाभ घेता येत नाही, तर एक माध्यम आपल्यासाठी आता जवळ आलेलं आहे. सुसज्ज असं आपल्याला आता शाखा मिळालेली आहे. त्या शाखेचा परिपूर्ण वापर सगळे नवीन पदाधिकारी तरुण मंडळी करून घेतील अशी आशा करतोय. आणि या शाखेचं जे महत्त्व होतं म्हणजे या शाखाचं जे झालं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे काही केलेलं त्याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या हिशोबाने इथे येणाऱ्या प्रत्येक गरीब श्रीमंत दुबला कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याला हक्काचं एक त्याला हे इथं म्हणजे एक स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी प्रथम आपल्या गावचे नगरसेवक बाळारामदादा चौधरी, रोहित चौधरी, तसेच बेबीताई चौधरी आणि सगळे पदाधिकारी यांना मी अभिनंदन करतोय. तर तुम्ही खरोखर एक चांगल्या उद्देशाने आपण आता ही पक्की शिवशाखा म्हणजे एक सुसज्ज अशी शाखा इथे दिलेली आहे. आणि सर्वांना विनंती आहे की याचा तुम्ही पुरेपूर वापर करा आणि याचा लाभ घ्या. कारण जोपर्यंत आपल्या जवळ एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा माहिती मिळत नाही किंवा त्याचा लाभ घेता येत नाही. तरी मी आशा करतो सगळ्यांना का माझ्याकडून पण काही मदत लागली तर मी पण तुमच्या बरोबर असणार आहे. बाळाराम दादा तर आपले आधारस्तंभ आहेतच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होतंय. तसेच त्यांचा आज बाळाराम चौधरी फाउंडेशन ही संस्था त्यांनी सुरू केलेली आहे. तर दादांना विनंती आहे का आपण या संस्थेमार्फत अशी काय करून दाखवा तर खरोखरच आपल्या कोणाला काही अडचण आली तर पहिले या फाउंडेशनचं नाव आलं पाहिजे. आणि मी सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष
यांना शुभेच्छा देतो आणि या शाखेसाठी ज्यांनी आपले जे काही म्हणजे मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्या सर्वांचा मी आभार मानतोय आणि तुम्ही अशीच प्रगती करत राहा ह्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा. पंतप्रधान चौधरी यांना विनंती करून अक्षर पुढे ज्येष्ठ नागरिक सर्वांनी आज या शाखेच्या उद्घाटनासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि ही जी संकल्पना आहे ती मला पहिले आवडली, कारण सर्वप्रथम तुम्ही जर नारी शक्तीला सन्मान दिला तर नारी शक्ती कुठेच कमी पडत नाही. आणि आजचं महाराष्ट्राचं सरकार आलेलं आहे ते पण नारी शक्तीमुळे आलेलं आहे असं सर्वकडे जाहीर होतं. लाडकी बहीण योजना ही नंतरची योजना आहे, पण ज्या घरात स्त्रीचा लक्ष्मीचा सन्मान केला जातो त्या घरात कधीच काही कमी पडत नाही. तसं ज्या गावात जर तुम्ही नारी शक्तीला सन्मान दिला, स्त्री शक्तीला सन्मान दिला, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. आणि सर्वप्रथम मी या शाखेचं एवढ्या मोठ्या शाखेचं उद्घाटन तुम्ही एका लाडक्या बहिणी अंतर्गत म्हणजे एका नारीच्या हस्ते केला, त्यामुळे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. कारण मुलगी शिकली प्रगती झाली म्हणते, कारण मुलगा एकटा शिकला, एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाळा होतो, पण एक मुलगी शिकली तर ती सर्व कुटुंबाला संपूर्ण समाजाला शाळा करून सोडते. हे सावित्रीबाई फुले यांचे विचार आहेत आणि त्या विचाराला तुम्ही प्राधान्य देऊन आज नारी शक्तीला एवढा सन्मान दिला आणि त्यांच्या हस्ते तुम्ही शाखेचं उद्घाटन केलं. म्हणजे याच्यापुढे स्त्री फक्त थोड्याशा प्रेमाची सहानुभूतीची भुकेलेली असते, कारण ती नेहमी सर्वांसाठी झटत असते, कुटुंबासाठी, ती मुलांसाठी, सर्वांसाठी झटत असते. अपेक्षा फक्त मला कोणी प्रेमाने हात द्यावी किंवा सहानुभूतीने साथ द्यावी हे असते आणि तुम्ही ती साथ आज आमच्या नारी शक्तीला दिलेली आहे. ती ही नारी शक्ती सदैव तुमच्या पाठीशी राहील. धन्यवाद. असेच तुम्ही पुढे पुढे जाता. राम नारायण सोनी, राजेश साईनाथ चौधरी, रवींद्र सोमनाथ शांताराम, जगदीश चौधरी शाखेचे बंधुवर्ग, ज्ञानेंद्र सावंत श्री माननीय याचा उद्देश आता अनिल चौधरी यांनी केला आहे. हा जो उद्देश तुम्ही अगदी धरून तुमचा एक विश्वास आणि यापुढे आपली जबाबदारी विनंती करतो की आपले सुसूत्र अगदी सुसोभित सुदक्ष असे रोहित पाटील चौधरी यांना द्यावे, जेणेकरून त्यांनाही आणि त्यांना मी भाविक नगरसेवक म्हणून त्यांचे शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. या रांगेमध्ये चला, यांचं सहकार्य केली. पुढे या पुढे मनोभाई भाजरे या चौधरी, चौधरी या चौधरी चला या ग्रुपमध्ये अजय चौधरी बाराम चौधरी फाउंडेशन संस्थेचे सर्टिफिकेट नंतर दिले जातील. चौधरी साहेबांना इकडे बघा साहेब. मोबाइल में लाइट है एक नंबर. सर्वप्रथम आमचे आधारस्तंभ आणि आम्हा तुम्हा सर्वांचे आधार माननीय श्री ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम मधुकर चौधरी व तसेच आमचे युवा शहर प्रमुख रोहितजी चौधरी यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे त्याला मी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार. आणि भिवंडी असो या ग्रामीण पट्टा असो, कुठेही आम्ही आमची जी संघटना आहे बाळाराम मधुकर फाउंडेशन यांना आम्ही कुठेही तडा जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही दादा आमचे बाळाराम चौधरी व रोहितजी चौधरी यांच्या संगणमताने आम्ही अनेक असे कामे करणार आहेत की ते पूर्ण भिवंडीमध्ये गावोगावी जाऊन आम्ही तो प्रचार करणार आणि प्रत्येकाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार. असं टोटल मी आज 21 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मी स्वतः अध्यक्ष जितेंद्र फुलोरे, प्रदीप चौधरी उपाध्यक्ष, दुसरा विश्वनाथ पाटील यांना आम्ही सचिव केलेला आहे. अशा अनेक 21 लोक आहेत. सोन्या आहेत,
राहुलवार यांना आम्ही सदस्य असे भरपूर 21 लोक आहेत, तर त्यांना आम्ही पदनियुक्ती आज बालराम फाउंडेशनमार्फत करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम बालराम चौधरी फाउंडेशनच्या सर्व मेंबरांचे अभिनंदन करतो आणि या फाउंडेशनच्या तर्फे ते खूप चांगलं समाजकार्य करतील. अजून आपल्या टेमघर गावाची बोला, भिवंडी शहराची बोला, चांगल्या सेवा करून त्यांचं बालराम चौधरी फाउंडेशनचं नाव उज्ज्वल करतील हीच त्यांच्याकडनं मी अपेक्षा बाळगतो. जशा या महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारी योजना होत असतात, जशी लाडकी बहीण योजना बोला, अजून खूप साऱ्या योजना उपक्रम होत असतात, त्या उपक्रमाच्या माध्यमातून या महिलांसाठी बोला, या समाजासाठी बोला, ज्या जे उपक्रम येतील यांच्यामार्फत ही लोक घरोघरी जाऊन त्या उपक्रमाला लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांचा कसा फायदा होईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट त्यांना मी करायला सांगणार आहे. आणि बघूया, या सर्वांना ऑल द बेस्ट. मी मगाशी भाषणामध्ये बोललो की ही जी ऊर्जा स्रोत आहे ही सर्व पब्लिक आहे. ज्या पब्लिकनी, या सर्व लोकांनी जो माझ्या वडिलांना जो आशीर्वाद आणि जी ऊर्जा दिलेली आहे तीच ऊर्जा हे मलाही देतील हीच त्यांच्याकडनं मी अपेक्षा बाळगतो आणि मी त्यांच्यासाठी नक्कीच त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते मी कंटिन्यू करेन.